ही सेवा, हे सगळं कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळं तुमच्याबरोबर येतं. म्हणून हुशार व्यक्ती तो आहे की जो भक्ती करतो, आणि तो मूर्ख आहे की जो भक्ती करत नाही आणि तो फक्त संसारिक गोष्टी गोळा करतो ज्या इथंच राहणार आहेत. असं एकंदरीत सांगण्यात आलं होतं पाठीमागच्या वेळेला. आणि म्हणून मग ते इथे जे समजा एखाद्याचं पतन झालं भक्ती करताना, पूर्ण नाही झाली भक्ती, तर त्याचं काय होतं मी सांगितलं होतं, आठवा बरं. पुढं काय होतं त्याचं? समजा आता 50%च भक्ती झाली समजा, आणि अजून 50% पूर्ण करायचं आहे. पुढच्या जन्मात कुठं जातो तो माणूस? नाही, पुढच्या जन्मात कुठं जाणार तो? भक्ती पूर्ण झाली तर गोलोकात जाणार. चांगल्या घरात म्हणजे कुणाच्या? श्रीमंत आणि भक्तांच्या घरामध्ये. दोन कंडिशन. श्रीमंत घरामध्ये काय होतं गेल्यावर? बोला. श्रीमंत घरामध्ये काय फायदा होतो गेल्याचा? हां, जास्त कष्ट करावं लागत नाही. बरं, अजून? सहज भक्ती करू शकतो, काही त्रास होत नाही. आणि वैष्णव शुद्ध घरामध्ये जन्म झाला एखाद्या भक्ताच्या, तर काय फायदा होतो? भक्तीला अनुकूल वातावरण असतं तिकडे, बरोबर आहे का? तर त्यामुळे त्याला फायदा होतो. आणि समजा मागच्या जन्मामध्ये 50% भक्ती झालेली आहे, तर आता किती चालू होणार? 51. म्हणजे पूर्वजन्मामध्ये केलेला अभ्यास, सेवा हे नष्ट होत, हे मला सांगायचं होतं. आलं लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एकमेव अशी गोष्ट आहे भक्ती की जी कधीही नष्ट होत नाही, आणि ती पुढच्या जन्मामध्ये आपल्याबरोबर येते. हां, तर जे एक राजा होता, आणि त्या राजाला 2-3 बायका होत्या. तर राजा जेव्हा मरण पावला, तर राजा मरण पावणार होता, त्याला मृत्यू जवळ आला. तर मृत्यू जवळ आल्यानंतर एका पत्नीला त्याने, बायका जवळ येतात, मग एक बायको त्याची जवळ आली आणि त्या बायकोने त्यांना बायकोला विचारलं, तू माझ्याबरोबर येतेस का म्हणून? तू माझ्याबरोबर येतेस का? तर त्या बायकोवरती त्याचं फार प्रेम होतं. तो इतकं प्रेम होतं त्याचं, तर ती म्हटली, अहो मरण तुम्हाला आलं आहे, आम्हाला नाही, तर आम्ही तुमच्याबरोबर कसं काय येऊ शकू? तर मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही म्हटले. त्या बायकोवर ते फार प्रेम करत होते. मग दुसरी बायको आली, तिला म्हटले, तू तरी माझ्याबरोबर चल म्हणे, मला सोबत कोणच नाही. ती म्हटली, मी नाही येऊ शकत. त्या बायकोला इतकं तो सोन्याने मडवायचा, तिला विविध अलंकार आणून द्यायचा. तुला मी अलंकार आणून दिले तुला, तर आता तरी तू माझ्याबरोबर चल. ते म्हणजे नाही म्हणे, मी येऊ शकत नाही तुमच्याबरोबर. मग तिसरी बायको होती राजाची, तर त्या बायकोला ते काय करायचे, रथामध्ये बसवायचे नेहमी, आणि पूर्ण नगरामध्ये प्रदक्षिणा घालायचे, कारण ती दिसायला फार सुंदर होती. तर तिला म्हटले, तू तरी माझ्याबरोबर चल. मग ती म्हटली, मी पण नाही येऊ शकत तुमच्याबरोबर म्हणे, एकट्याला जावं लागतं तिकडं म्हणे. बरं म्हटलं. चौथी होती, ती म्हणजे अगं तिघी पण नाही म्हणतात, तू तरी चल माझ्याबरोबर. 4 बायका होत त्याला, की जी अतिशय दिसायला कुरूप होती. जी अतिशय दिसायला कुरूप होती, आणि राजाने कधीच तिच्यावर प्रेम केलं नाही. आणि तिला कधीच काही भेटवस्तू दिली नाही, काहीच दिली नाही. मग ती चौथी जी होती ती यायला तयार झाली. ती म्हणली, मी तुमच्यावर येते म्हणे. तर अशा प्रकारे या 4 बायका ज्या आहेत त्या कोण आहेत? तर सांगितलेलं आहे की पहिली जी बायको होती तिच्यावर फार प्रेम होतं, मनापासून प्रेम करायचं राजा. तर संसारामध्ये ज्या लोकांवर आपण अतिशय मनापासून प्रेम करतो, ती व्यक्ती पण आपल्याबरोबर येऊ शकत नाही. आणि दुसरी व्यक्ती राणी होती,
तिचं काय वैशिष्ट्य होतं? तिला भरपूर दागदागिने, भरपूर तिला सजवण्यासाठी दिलं होतं. याचा अर्थ ती प्रतीक आहे आपली जी संपत्ती आहे, तर ती पण आपल्याबरोबर येऊ शकत नाही. तिसरी बायको सांगा. सुंदर होती, म्हणजे सौंदर्य, आपलं सौंदर्य पण आपल्याबरोबर येऊ शकत नाही. आणि चौथी, त्याच्यावर कधीच आपण प्रेम केलं नाही, ज्याच्यावर कधी कधी त्याला काही विचारलं नाही तुला काय पाहिजे, आणि ते काही जास्त सुंदर पण नाही आहे, तर चौथी जी व्यक्ती आहे कोण आहे? आपला आत्मा आहे. आत्मा, म्हणजे आत्मा आपल्याबरोबर येतोय, त्याच्याबद्दल काही आपण कधीच त्याला बघितलं नाही, त्याला काय पाहिजे काय नको त्याला विचारपूस केली नाही, त्याला कधी भजन ऐकवलं नाही त्या आत्म्याला. म्हणजे चौथी जी पत्नी होती ती म्हणली मी तयार आहे यायला तुमच्याबरोबर, मी तुमच्याबरोबर नेहमीच येणार म्हणे. असं आपला जो आत्मा आहे हा आपल्याबरोबर नित्य येत असतो, परंतु आपण आत्म्याला दुर्लक्ष करतो, भक्ती मार्गाला दुर्लक्ष करतो, असं वर्णन आहे. आत्म्याची आत्महत्या, आत्महनन म्हणजे आत्म्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आत्म्याच्या गरजा काय त्या ओळखायला पाहिजेत. आपण सांसारिक किंवा शारीरिक गरजा ओळखतो की मला काय पाहिजे, शरीराला तर काय पाहिजे, पाणी पाहिजे प्यायला, म्हणून बाटली भरून आणलेली आहे, कारण तहान लागू शकते, गरज आहे ना. तसं आत्म्याला वेळोवेळी काय लागतं, तर असं म्हणलेलं आहे शरीरासाठी भोजन, आत्म्यासाठी भजन. तर अशा प्रकारे भजन महत्त्वाचं आहे की ते केलं पाहिजे, ते कधीच नष्ट होत नाही. तुम्ही 10 जन्मापूर्वी एकदा जरी हरे कृष्ण म्हटलं असेल तर ते सुद्धा बरोबर येते आपल्या. म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य करायला पाहिजे, यात शहाणपण आहे. आपण भौतिक कार्य करतो बाहेरचं, पण ते तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला बाध्य करतं आणि ते फेडावं पण लागतं. तर याच्यामध्ये पुढं गेल्यानंतर आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं पुनर्जन्म असतो. तर असं म्हटलेलं आहे 43व्या श्लोकामध्ये, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चैतन्याचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे भरत महाराजांचं उदाहरण की एका जन्मामध्ये समजा तुम्ही आता या जन्मामध्ये काही गोष्टी तुम्हाला भेटल्या नाहीत, तुम्ही प्रयत्न केला, तर पुढच्या जन्मामध्ये काय होईल असं म्हटलेलं आहे की पूर्वजन्माच्या दिव्य चैतन्याने त्याचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे मागच्या जन्मातलं जे बॅकअप आहे, मागच्या जन्मातलं जे त्याने कमवलं आहे, मिळवलं आहे, त्याच्या आधारावर तो या पुढच्या जन्मामध्ये प्रगती करतो. जसं की एखादा समजा छोटासा मुलगा आहे, तर छोटासा मुलगा आहे आणि त्याच्याकडे आपण एखादा मृदंग दिला असा, तो काय करतो, नॅचरली काय करतो, मृदंगाकडे जातो, त्याला हात लावतो, तो घेतो, वाजवण्याचा प्रयत्न करतोय, मग वाजवायला पण लागतो तो. याचा अर्थ काय झाला, त्याला कोणी शिकवलं का? त्याला शिकवलं नाही कोणी. पूर्वजन्माचा त्याचा अभ्यास होता, पूर्वजन्मामध्ये त्याने काहीतरी प्रॅक्टिस केला असेल, वाजवायला शिकला असेल. तर या जन्मामध्ये काय झालं, या जन्मामध्ये तो सहजच, त्याला कोणी शिकवलं पण नाही, तो वाजवायला लागला. समजलं का तुम्हाला? म्हणजे पूर्वजन्माचा अभ्यास विसरत नाही. याच्यासाठी पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की पुनर्जन्म असतो का, हे पहिले मान्य करायला पाहिजे. अनेक लोक याला मान्यच करत नाहीत की मृत्यू झाला की सर्व काही संपलं, असा एक समज समाजामध्ये आहे. परंतु पहिली गोष्ट हे मान्य करावं लागेल की बाबा पुढचा जन्म आहे आणि याच्या पूर्वीसुद्धा मी होतो. आता मी आलो आहे, तर तुम्ही मला विचारा तुम्ही कुठून आले, मी सांगेन आम्ही अमुक अमक्या ठिकाणावरून आलो, बरोबर आहे की नाही? मी इथं नव्हतो थोड्या वेळापूर्वी, म्हणजे मी कुठंतरी, आणि मी इथं आलो थोड्या वेळाने, आत्ता मी इथे आलो, थोड्या वेळापूर्वी मी इथं नव्हतो, म्हणजे याच्यापूर्वी मी कुठंतरी असायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? बरं, एक अर्ध्या तासाने मी इथं नसेल आणि मी कुठं दुसरीकडे जाणार आहे, बरोबर आहे का? याचा अर्थ मी कुठंतरी जाणार आहे, मी इथं नाही अर्ध्या तासाने राहणार, म्हणजे मी कुठंतरी
जाणार आहे. म्हणजे ते पण ठिकाण आहे. म्हणजे मी पूर्वी कुठंतरी होतो आणि आत्ता इथं आहे आणि थोड्या वेळाने मी कुठंतरी पुढं जाणार आहे. म्हणजे पुनर्जन्म आहे. मागं पण आमचा कोणता तरी जन्म होता, आम्ही कोणतरी होतो. अर्थातच आम्ही मनुष्य होतो याची काही गॅरंटी नाही आहे, पण कोणीतरी आम्ही होतो. आणि मग आत्ता इथं आहे म्हणजे पुढं कुठंतरी नक्की जाणार आहे. मग लोक असे म्हणतात की कोणी पाहिलाय पुढचा जन्म वगैरे, आणि खावा प्या मजा मारा ऐश करा, मेलं की सगळं संपलं, असं म्हणणारे काही नास्तिक विचार सरणीचे लोक पण समाजामध्ये आहेत. तर मृत्यूनंतर संपत नाही, मृत्यूनंतर प्रवास सुरू होतो. म्हणून पुनर्जन्माची जी संकल्पना आहे ही सत्य आहे की पुढचा जन्म असतो. जसं आता ऊर्जा शक्ती जी आहे कधी नष्ट होत नाही, असं एक ऊर्जा क्षयतेचा विज्ञानामध्ये नियम आहे. ऊर्जा नष्टही होत नाही, ऊर्जा तयारही होत नाही, ऊर्जा फक्त एका ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये रूपांतरित होते. तर ह्याला ऊर्जा क्षयतेचा नियम म्हणतात, एनर्जी. तर असा ऊर्जा जी काही शक्ती आहे भगवंताची, तर ही निर्माण पण होत नाही, ती आहे या सृष्टीमध्ये. फक्त त्याचं एका ह्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये, जसं आता लाईट वाहते, लाईटचं रूपांतर प्रकाशामध्ये झालं, इथं लाईट लागले आणि लाईटमुळे करंटमुळं लाईट पण आली, करंटमुळे हवा पण आली, फॅन पण चालायला लागला. तर त्याचं रूपांतर होतं, त्या ऊर्जेचं रूपांतर होतं, ती कधी नष्ट होत नाही. तसं आपण जे आहे, आपण पण कधी नष्ट होत नाही. आपण नष्ट होत नाही, आपला आत्मा नेहमीच राहतो. मेलं तरी आपण नष्ट होत नाही, आपला आत्मा पुन्हा पुढं जातो. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्यायचं की आपण शाश्वत आहे. म्हणून आपलं नाव एक सनातन. सनातन सनातन म्हणजे शाश्वत, कधीही नाश होत नाही आत्म्याचा. आणि म्हणून पुनर्जन्म आहे. बऱ्याच लोकांनी ह्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत, वैज्ञानिकांनी शोध लावले. पुनर्जन्म बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मग आम्हाला आठवत का नाही आहे की बाबा आम्ही कोण होतो मागच्या जन्मामध्ये, मला का आठवत नाही आहे. तर आठवलं तर अवघड होईल हो, आठवलं तर अवघड होईल. उदाहरणार्थ समजा तुम्हाला कोणी शिवी दिली, तुम्हाला कोणी शिवी दिली, तुम्हाला चांगलं वाटेल का, तुम्हाला वाईट वाटेल की नाही. मग समजा अजून घाण घाण शिव्या दिल्या तर मग तुम्हाला जास्त वाईट वाटेल आणि मग झोप पण येणार नाही रात्री. मग सारखं तुम्ही ह्या अंगावरून त्या अंगावर, त्यांनी मला शिवी दिली, त्यांनी मला शिवी, त्याला बघतो आता त्याला कसं करायचं. तर हा विचार तुमच्या मनामध्ये. आणि जर तुमचं कोणाशी भांडण झालं, शिव्या दिल्या नंतर भांडण झालं, मग त्यानंतर काय होईल, तुम्हाला इतका त्रास होईल, त्याला मानसिक त्रास होईल. मला असं बोलला, मला असं बोलला, मला असं बोलला, मानसिक त्रास होईल की नाही. मग तुम्ही मानसिक त्रास झाल्यानंतर ते सहन होत नाही, इतक्यापर्यंत जातं. कधी कधी तर छोट्याशा कारणावरून जरी तुम्हाला कोणी काही बोललं, 8-8 दिवस नाही, महिना नाही, वर्ष डोक्यातनं जात नाही की त्यांनी मला असं बोललं होता. त्रास होतो, मानसिक त्रास होतो. आणि कधी कधी काही लोक तर आत्महत्या करतात, का, त्यांनी मला असं बोलला म्हणून. म्हणजे मला सांगायचं होतं की छोट्याशा कारणावरून आपल्याला सहन होत नाही. ते आठवलं तरी की मागच्या महिन्यामध्ये अमक्यानं मला शिवी दिली होती, हे आठवलं तरी त्रास होतोय. मग आपले अशा कित्येक जन्म झालेले आहेत, एकच नाही. आणि ते सगळं जर आठवायला लागलं, समजा आता तुम्ही या गावामध्ये जन्माला घेतलेला आहे, ठीक आहे, आणि नशिबाने मागच्या जन्मातून तुम्ही याच गावामध्ये जन्म घेतला होता, इथेच होता तुम्ही मनुष्य म्हणून, ठीक आहे, असं समजूया आपण. मग काय होईल, आणि तुमचे पैसे एकाने बुडवले होते, किती, 50 लाख रुपये एका माणसाने तुमचे बुडवले होते. आणि नेमकं तुम्ही त्याच गावात जन्म झाला तुमचा, आणि तुम्हाला आठवलं की आठवतंय सगळं की मी मागच्या जन्मात इथं होतो, यांनी माझे पैसे बुडवलेत. काय होईल हो, त्यासाठी भांडणं करणार तुम्ही, प्रयत्न करणार त्याचं नुकसान करण्याचा, बरोबर आहे की नाही. माझे मागच्या जन्मात पैसे बुडवले होते, आपण या जन्मात कुणी बुडवले तर त्याचं नुकसान कसं होईलच बघतो आपण, बरोबर आहे का. असे अनेक जन्माचं जर तुम्हाला आठवायला लागलं तर किती अवघड होईल हो. म्हणून शक्यतो आपल्याला पाठीमागचं काय आठवत नाही. पण काही लोकांनी, वैज्ञानिकांनी शोध घेतला आणि असे काही
पुनर्जन्म असतो बाबा हे समजून सांगण्यासाठी भगवंतांनी एक योजना केलेली आहे. काय योजना केली आहे? काही लोकांना आठवतो पुनर्जन्म. डेमो काही लोकांना आठवतं. जसं एक असा सर्वे केला गेला आणि त्याच्यामध्ये बंगालमध्ये एक खेडेगाव होतं आणि त्या गावामध्ये एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं शुक्ला. तर ही जी मुलगी आहे ही मुलगी बरोबर एक दिवशी काय म्हणते की हा जो रस्ता आहे ना तो माझ्या गावाला जातो म्हणे. मग त्याची रस्त्याने चालत 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 गेली, दुसऱ्या शेजारच्या गावामध्ये गेली आणि शेजारच्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एका घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर ती सांगायला लागली की मी त्या घरामध्ये एक तरुण सून होती, तर तिने काही कारणामुळे मृत्यू झाला तिचा. तर तिने सांगितलं ती मीच आहे म्हणे, ती जी सून आहे ती मीच आहे. लोकांनी विश्वास नाही ठेवला तिच्यावरती. ही छोटीशी मुलगी काहीतरी सांगते म्हणे. ती म्हणली तुम्हाला जर ओळख पाहिजे तर मी सांगू शकते म्हणे. काय? तर तुमच्या घरामध्ये कुठं काय तिनं सांगायला सुरू केलं. तिनं सांगितलं की माझ्या साड्या आहेत त्या कपाटामध्ये, एवढ्या साड्या आहेत, या रंगाच्या साड्या आहेत, एवढे दागिने आहेत, एवढे तोळे, मी असा आहे, या घरात असा आहे, सगळं सांगायला सुरू केलं तिने. आश्चर्य झालं सर्वांना की असं कसं काय सांगू शकते. तर यावरून हे सिद्ध होतं की ती मुलगी मागच्या जन्मामध्ये त्या घरची सून होती. आलं लक्षात तुमच्या? असे ह्याला म्हणतात केस स्टडी. तर असा अभ्यास केलेला असतो. तर असं तुम्ही जर मोबाईलवर ते यूट्यूबला वगैरे टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी अनेक अशी पुस्तकं येतील, पुस्तकं जे अनेक लोकांनी लिहिलेली आहेत पुनर्जन्मावरती, की हे पडताळून पाहिले यांचा पुनर्जन्म झालेला होता. अलग लक्षात. तर अनेक लोकांनी मान्य केले की पुनर्जन्म असतो म्हणून. आम्हाला आठवत नाही हा विषय वेगळा आणि आठवायला पण नाही पाहिजे, नाही तर सगळा गोंधळ माजेल की. आता बघा आपल्याला लहानपणी बिना चड्डीचा फिरत होता नागडा, आठवतंय का तुम्हाला? आठवलं तर काय होईल? ते आठवत नाही आता. बिना चड्डीचं फिरत होतं ते आठवत नाही आता. बरं आहे की नाही? आठवलं तर काय होईल? म्हणून भगवंताने अशी योजना केलेली आहे, ही सिस्टम बनवली की आठवत नाही आपल्याला, बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. शाळेमध्ये कुणीतरी आपल्याला चिमटा काढला असेल एकदम लहान असताना, बालवाडीत वगैरे, आठवतंय काय आता? हळूहळू विसरून गेलो आपण बऱ्याच गोष्टी. तर अशा प्रकारे हे विसरणं चांगलंच आहे. मग ते जन्म आठवायला लागले मागचं तर अवघड होईल की सगळं. बरोबर आहे की नाही? म्हणून पुनर्जन्माची संकल्पना आहे पण ते आठवत नाही. काही लोकांना फक्त आठवते. थोडं डेमो दिलाय भगवंताने तो. मग म्हणून आता एखाद्याचा समजा चांगला जन्म आहे तो ठीक आहे हो, मागच्या जन्मात तुम्ही मनुष्य असाल तर चांगली गोष्ट आहे, थोडंफार ठीक आहे. पण समजा मागच्या जन्मामध्ये मी डुक्कर होतो समजा, असू शकतो ना, कुत्रा असू शकतो, डुक्कर असू शकतो, आणि आत्ता मला भूक लागले, बरेच दिवस झालं उपाशी आहे, चांगले पदार्थ माझ्या पुढे आलेत, गुलाबजामुन वगैरे, आता खाणारच होतो, इतक्यात मला सगळं आठवायला लागलं मी डुक्कर होतो, मी काय खात होतो. जातील गुलाबजामुन जातील का ते? डोक्यामध्ये ते काय होईल? सगळं मागचंच आठवायला लागेल सगळं. म्हणून पूर्वजन्म आपल्याला आठवत नाही. मागचा याचा आठवत नाही याचा अर्थ तो नव्हता असं नाही. तो जन्म आहे, मागचा जन्म आहे, पण ते आता भगवंताची योजना आहे, ते कुणाला आठवत नाही. मग तात्विकदृष्ट्या समजून घ्यावं लागतं की मी पूर्वी होतो, आता इथं आलोय म्हणजे आता पुढं पण कुठंतरी जायचं आहे, पुढचा जन्म नक्की आहे, मृत्यू आणि संपलं सगळं असं नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पूर्वजन्माचं सगळं, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, कॅरी फॉरवर्ड, हातचा इकडं बेरीज करायची, एक हातचा वर मांडायचा उरलेला आणि परत ती त्यात मिसळायचा. कळलं का? गणित करताना तसं मागचं कर्म घ्यायचं पुढं, या जन्मात मिसळायचं आणि त्यानुसार मग बेरीज येणार. किती येणार बेरीज? समजलं का तुम्हाला? तर मागचं सगळं मिसळावं लागतंय. हे पण संपत नाही. आता जे कर्म केलं आहे ते पुढच्या जन्मामध्ये पुन्हा कंटिन्यू होईल ते. तर अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो पुन्हा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आता एखादा व्यक्ती आहे समजा, तर एखादा व्यक्ती काय करतो, एकांतामध्ये राहतो, एकांतामध्ये
तर त्याला गर्दी गोंधळ जास्त आवडत नाही. काय झालं असेल मागच्या जन्मामध्ये त्याला फार त्रास झाला असेल गर्दी गोंधळाचा. तो या जन्मामध्ये काय करणार, ती चूक भरून काढणार. तो काय करणार, शक्यतो लांब लांब राहण्याचा प्रयत्न करणार. एखाद्या व्यक्तीचा समजा पाण्यात पडून मृत्यू झाला असेल मागच्या जन्मामध्ये, तर या जन्मामध्ये काय होतं, त्याला पाण्यापासून भीती वाटते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू खून झाला असेल चाकूपासून, चाकू असं मारून समजा कोणी खून केला असेल, तर या जन्मामध्ये त्याला त्या चाकू धारदार शस्त्रांची भीती वाटते. एखाद्याना आगीत होरपळून मृत्यू झाला असेल तर त्याला काय होतं, आगीची भीती वाटते या जन्मामध्ये. इंग्रजीमध्ये याला फोबिया म्हणतात. फोबिया काय म्हणतात, तर मराठीत काय म्हणायचं मला माहीत नाही. तर अशा प्रकारे मागच्या जन्माचा सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आजचा आपला स्वभाव आहे. आत्ता माझा जो स्वभाव आहे तो कसा बनला, मागची बेरीज आहे सगळे. हे आलं का लक्षात तुमच्या? मागच्या जन्मामध्ये आम्ही जे काही केलंय त्याचा स्वभाव आता बनलेला आहे, आणि आता जे करणार त्यानुसार पुढचा स्वभाव बनणार आमचा. आणि म्हणून असं म्हटलेलं या ठिकाणी, पूर्व अभ्यासेन तेनेव ह्रियते ह्यवशो अपिसा. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआप आपली इच्छा नसताना सुद्धा योगाकडे आकृष्ट होतो. एखाद्याने मागच्या जन्मामध्ये, आता ही लहान लहान मुलं आहेत समजा, त्यांनी काय केलंय, त्यांचं काही लक्ष नाही आहे प्रवचनाकडे, इकडं तिकडं फिरतायत, परंतु यांना लाभ होणार की नाही? या मुलांना त्यांच्या तोंडावर काहीतरी, कानावर काहीतरी पडलेलं आहे, हरे कृष्णा असते, भगवद्गीता असते. मग काय होईल, कदाचित यांनी काहीच नाही केलं समजा आता मोठं झाल्यानंतर, पण पुढच्या जन्मामध्ये काय होईल, पुढच्या जन्मामध्ये ते सहजपणे येतील. किंवा आत्ताच जन्मामध्ये विचार करा, लहान मुलं आणले की शक्यतो बसत नाहीत. सगळेच लहान मुलं इथं बसणार नाहीत कुणीच. इतके कडकडी असतात काही लहान मुलं, ते बसणार पण नाही. आता हा मुलगा बसला इथे, तो काहीच बोलत नाही आहे, तो कोण आहे मलाही माहीत नाही. किंवा ते मागं काही मुलं बसलेली आहेत, थोडंफार बोलत आहेत, तर पण बसलेले आहेत ना कमीत कमी. इथे सगळे मुलं बसू शकत नाही. याचा अर्थ मागच्या जन्माचं काहीतरी सुकृत आहे. बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. त्याला ओढतंय तिकडं, असं ओढतंय. सगळ्या मुलांना असे मागं लागत नाहीत, आजी मला घेऊन चल, पप्पा मला घेऊन चला सत्संगला, असं कोणी म्हणत नाही. मग ते त्यांना मोबाईल पाहिजे खेळायला, ते काहीतरी दुसरं काहीतरी मागतायत. पण काही मुलं म्हणतात की आम्हाला सत्संगला घेऊन चला, आम्हाला मंदिरात घेऊन चला. याचा अर्थ मागच्या जन्मामध्ये त्यांनी काहीतरी असं कार्य केलं असेल, त्यांना आता इकडं ओढतंय, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर इथं आता आपोआप इच्छा तयार होते याची की मंदिरात जाण्याची, जबरदस्ती. आणि एखाद्याला मंदिरात नेलं ते पळून जाते आणि परत म्हणते बाबाला, बाबा म्हणले दुसऱ्या वेळेला, एकदा गेला मंदिरात, त्याला नाही आवडलं, बाबा म्हणले मंदिरात गेले, मी नाही येत म्हणते मंदिरामध्ये. समजलं का? कारण त्याला ओढत नाही, कारण त्याचं पाप त्याला ओढतंय तिकडे बाहेर. आलं का लक्षात? सर्वांनाच ते आवडेल असं नाही. अध्यात्म सगळ्यांना आवडतं का? काही लोकांना आवडते, कारण त्याची सुकृती चांगली आहे. बहुता सुकृताची जोडी सर्वांसाठी नाही आहे, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून आता तुम्हाला जर सांगितलं दारू प्या म्हणून, तुम्हाला कधी दारू नाही आवडणार, कारण तुमचं मागच्या जन्माचं सुकृत वेगळं आहे. तुम्हाला इकडं ओढतंय, काही लोकांना तिकडं ओढतंय. समजलं का? हा त्यांच्या पूर्वकर्मानुसार तयार झालेल्या इच्छांचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की आपण हे भगवान तुमच्या पवित्र नामाचे कीर्तन करतात जे, ते जरी चांडाळ कुळामध्ये जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनामध्ये ते अत्यंत प्रगत झालेले असतात. तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत, सर्व तीर्थस्थाने केलेली आहेत, सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. तर एखादा व्यक्ती या जन्मामध्ये भक्त असेल समजा, या जन्मामध्ये, तर समजायचं की मागच्या जन्मामध्ये त्यांनी भरपूर काय केलेलं आहे. आणि सांगितलं, उदाहरण दिलेलं आहे प्रभुपादांनी. एक मुसलमान व्यक्ती होता, मुसलमान. तो व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करायला लागला. रोज 3 लाख नाम करायचा, 192 माळा. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण त्याला मेन बनवलं, आचार्य बनवलं.
महाराज बनवलं चैतन्य महाप्रभूने, नामाचार्य उपाधी दिली त्यांना, हरिदास ठाकूर की. आपण कथा ऐकली त्यांची. ते मुस्लिम होते पण ते नामाचे आचार्य झाले. म्हणजे एखादा चांडाळ, चांडाळ म्हणजे डुकराचं कुत्र्याचं मांस खाणारा व्यक्तीला चांडाळ म्हणतात. हां, म्हणजे असा व्यक्तीसुद्धा भगवंताचा भक्त, महान भक्त बनवू शकतो. ही भक्तीमधली शक्ती आहे. मग पूर्वजन्मामध्ये हे कोण होते? ब्रह्माजी होते साक्षात. ते काय साधारण व्यक्ती होते. शूद्र कुळामध्ये जन्म घेण्याला त्यांना जरा शाप भेटला होता, त्यांनीच मागून घेतला होता. सांगण्याचा उद्देश होता की या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, पाप नष्ट झाल्याशिवाय, तिथे काय म्हटले, सर्व पापातून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. अनेक जन्मानंतर सिद्धी संपादित केल्यानंतर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. एक श्लोक आहे, येषां त्वगतं पापां जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्तो भजन्ते मां दृढव्रता. अनेक जन्मामध्ये पुण्यकर्म केल्यानंतर जेव्हा मनुष्य सर्व पापातून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो, तेव्हा तो भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो. बघा, भरपूर पुण्य करतो, सुकृत म्हणतात त्याला, तो कमावतो आणि सगळी पापं नष्ट व्हावी लागतात. जर एखादा व्यक्ती भक्ती मार्गामध्ये आला असेल आणि नामजप त्याने सुरू केला असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली असेल, समजायला पाहिजे त्याची सर्व पापातनं मुक्तता झालेली आहे. आणि म्हणूनच त्याला हे भेटलेलं आहे. हे सर्वांना भेटत नाही. जो नियमितपणे नामस्मरण करतोय याचा अर्थ त्याची सगळी पापं नष्ट झालेली आहे. म्हणजे त्यामुळंच त्याला हे भेटलेलं आहे. जसं एखादा विद्यार्थी आहे, सगळ्या विषयामध्ये पास झाला, चांगले मार्क मिळाले, पास झाला, तर मग पुढच्या वर्गामध्ये त्याला ढकलण्यात येतं. तसं मागच्या जन्माचे सगळे पाप नष्ट झाले आहेत त्याचे, तोच व्यक्ती नामस्मरण करायला इथं आहे. नाही त्याचं नामस्मरण होऊ शकतं, तो या मार्गामध्ये टिकून राहू शकतो, भगवंताची सेवा करू शकतो, असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि ज्याचं पाप आहे तो व्यक्ती इकडे एक पायरी पण येऊ शकणार नाही, इकडे वरती चढून पण येऊ शकणार नाही. समजलं का तुम्हाला? जसं बरेच लोक, आता आपलं मंदिर आहे ते 3ऱ्या मजल्यावरती आहे वरती, तर मंदिरामध्ये बरेच लोक खाली येतात. खाली काही कामानिमित्त येतात, व्यवसायानिमित्त येतात, खरेदीनिमित्त येतात. पण किती लोक येतात खाली? दिवसामध्ये कमीत कमी 500 ते 1000 लोक येतात त्या परिसरामध्ये, आणि खालच्या मजल्यावर. पण वरच्या मजल्यावर, 3ऱ्या मजल्यावर त्या 500 ते 1000 मधले 2 किंवा 3च लोक येतात दिवसातनं. कधी कधीतरी एकच येतो, कधी कधी कोणीच येत नाही. याचा अर्थ काय झाला की जे येऊ शकले नाहीत, कारण त्यांच्या नशिबात नाहीच ते चढून वर जाणं आणि दर्शन करणं. काही जण तर लोक आहेत की ते नियमितपणे त्यांचा व्यवसायच आहे तिथं खाली मंदिराच्या खाली, पण ते दर्शनाला येऊ शकत नाही. आणि काही लोक बाहेरून, दुरून, लांबून गाडी करून दर्शनाला येतात, खास दर्शन करण्यासाठी येतात. पण जो तिथं राहतो तो दर्शन करत नाही. याचा अर्थ त्याचं पाप अजून नष्ट झालेलं नाही. त्याला ते ओढतं, त्याला जाऊ देत नाही तिकडे वरती. 2च पायऱ्या आहेत त्या वर चढायच्या, त्याला जाऊ देत नाही तिकडे. म्हणजे जोपर्यंत त्याचं पाप नष्ट होत नाही तोपर्यंत तो त्या मार्गाकडे येऊ शकत नाही. आलं लक्षात तुमच्या? हे आपल्याला आजच्या श्लोकामध्ये सांगायचं होतं. आणि मग पुढं म्हटलेले आहे, योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी भव, तस्माद योगी भव अर्जुना. हे अर्जुना, तू योगी बन. योगी श्रेष्ठ आहे, त्या सर्वामध्ये भक्तियोगी श्रेष्ठ आहे. भक्ती करणारा श्रेष्ठ आहे. ज्ञानयोगी, कर्मयोगी यांच्यापेक्षा भक्तियोगी श्रेष्ठ आहे, असं सांगितलं भगवंतानी. आणि मग शेवटचा श्लोक सांगितला, योगिनामपि सर्वेषां मतगतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त मतोतमः. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जो अंतकरणामध्ये नेहमी माझं चिंतन करतो, माझी सेवा करतो, तो खरा योगयुक्त असतो, तोच श्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. श्रद्धावान भजते, अशा आशयाचा दुसरा पण एक श्लोक आलेला आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आयुष्यामध्ये करतो त्यामध्ये श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. जसं आपण STमध्ये बसतो, STमध्ये बसल्यानंतर आपण ड्रायव्हरचं लायसन्स चेक करत नाही, त्या तोंडाचा वास घेत नाही, जाऊन दारू पेला आहे का नाही पेला आहे.
आपण तर खिडकीतनं इकडनं तिकडनं काय तर टॉवेल रुमाल टाकून जागा पकडायला नाहत असतो. मग कधी कोणी चेक केलंय का होतं ड्रायव्हर दारू पिलाय का, तू येडा आहे का, शहाणा आहे, त्याकडे लायसन आहे का, खरंच तो आहे का, कधी चेक केलंय का आपण? का नाही केलं? विश्वास, श्रद्धा उत्पन्न झालेली आहे ना. कुणावर? महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्यावर श्रद्धा उत्पन्न झालेली आपली की नाही? नाही. ही माणसं चांगलेच असतात. आपण बिनधास्तपणे बसतो आणि जशी गाडी चालू होते ना होते तर घोरायला सुरू केलं आहे. इतकं बिनधास्त आपण बसतो एस टीमध्ये, बरोबर आहे की नाही? आणि गाव आलेलं पण कळत नाही आपल्याला. किती श्रद्धा आहे आपली. अशी श्रद्धा आपण पावलोपावली ठेवतो की नाही सर्वत्र. लोक न्हाव्याच्या दुकानात दाढी कटिंग करायला जातात. हां, दाढी कटिंग करायला गेलं की ते दाढी वगैरे असं बसताना सगळं चालू असतं इकडे आणि हा तर दाढी करत आहे, कटिंग करत आहे. परंतु त्या दाढी करणाऱ्या व्यक्तीवरती किती विश्वास आहे आपला. त्याच्या हातामध्ये काय आहे? ब्लेड आहे. 2 सेकंदात तुमचं काम खतम. एक नस सुटली की झालं. किती वेळ लागतो? 1 करोड रुपये कोणी तर त्याला दिले, तो नस कापू शकतो की तुमची. एवढी आमची कुठली किंमत म्हणा 1 कोटी. आमच्यासाठी 1 कोटी कोण द्यायला लागले? काही बातमी आहे, ट्रम्पला मारायसाठी 450 कोटी रुपये दिले कोणीतरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. आपली किंमत किती? 10 लाख 15 लाख काहीतरी. सांगण्याचा उद्देश की किती वेळ लागतोय, पण आम्ही गार झोपी गेलंय. ते मसाज करतंय, दाढी करतंय, सगळं करतंय, कटिंग करतंय. एवढी श्रद्धा आणि विश्वास आमच्या मनामध्ये आहे. असा विश्वास, अशी श्रद्धा भगवंतांवर उत्पन्न व्हायला पाहिजे. अवश्य रक्षिबे कृष्ण, भगवान श्रीकृष्ण माझी अवश्य रक्षा करतील, असा विश्वास मनामध्ये यायला पाहिजे. तेव्हा समजायचं की आपण या मार्गावर आहे. आपण जर सारखंच रडत असू ना, कसं व्हायचं कसं व्हायचं कसं व्हायचं, मग संतांची चरित्र अभ्यास करा, मग श्रद्धा उत्पन्न होईल. हे जे उत्तर आहे. तुम्ही काय करा, अनेक संतांची चरित्र आहेत ते अभ्यास करा. ते पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहिलेले आहेत. मग भगवंतावर इतके अवलंबून राहिले. मी नरसिंह मेहताची गोष्ट सांगितली होती तुम्हाला. नरसिंह मेहता त्यांच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता. ते ब्राह्मण बोलवले जेवायला, सगळं झालंय आणि ते तूप पाहिजे ना, म्हणजे तूप आणायला पाठवलं त्यांना. किराणा माला दुकानामध्ये गेले, तिकडे तूप आणायला गेले. ते भोळसट होते ना, लोकांच्या दृष्टिकोनातून भोळसट लोक जे असतात, जे भक्ती करतात देवाची, लोकांना वाटतं येड आहे. असे काही लोक असतात जे अतिशय महान भक्त पण असू शकतात, जे वेड्यासारखे दिसतात. मग त्याला सगळे असेच म्हणायचे गावामध्ये, येड आहे म्हणायचे. आणि मग काय आलं, ते नरसिंह मेहता गेले दुकानामध्ये तूप आणायला. आणि तूप आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते दुकानदाराला म्हणले, देता का हो तूप थोडं? म्हणले पैसे नाहीत म्हटले माझ्याकडे, उधारीवरती द्या. असं म्हटल्यानंतर ते म्हणले देतो उधार. म्हणले एक भजन म्हणून दाखव म्हणले. फार छान म्हणतो म्हणे तो भजन. ह्याने सुरू केलं, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल. तर असं सुरू केलं भजन. जे सुरू केलं त्यांनी, त्या लक्षातच राहिलं नाही की बायकोने आपल्याला तूप आणायला पाठवलं होतं म्हणून. त्याच्यामध्ये तो रममाण झाला, इतका रममाण झाला. मग त्यावेळेला भगवंतांना प्रश्न पडला, याच्या घरी तर आता श्राद्ध आहे, लोक जेवायला येणार आहेत, माझ्या भक्ताचं लाज राखली पाहिजे मी, कारण भक्त मला आवाज देतोय, जो माझं भजन करण्यामध्ये तल्लीन आहे, तर मी त्याची सेवा केली पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या नरसिंह मेहत्याचं रूप घेतलं आणि तूप घेऊन घरी गेले. आता एकटे जातील कसे काय? भगवंताबरोबर कोण असते? लक्ष्मी असते. लक्ष्मी पण गेली तिकडे आणि भगवंतांनी त्याच्या घरामध्ये सांगितले, बायकोला म्हटले तूप. भगवंत होते, ते नवऱ्याचं स्वरूप घेऊन आले होते. त्यांनी ते तूप दिलं. त्या लक्ष्मीला स्वतः स्वयंपाक करायला सांगितला. तिकडे ब्राह्मण आले, त्यांना जेवण घातलं भगवंतांनी सोन्याच्या ताटामध्ये. कसं काय शक्य आहे? ह्याच्याकडे खायला तूप आणायला पैसे नाहीत.
आणि लोकही आश्चर्य करायला लागले, नरसिंह मेहताने कुठं दरोड टाकला. भगवंतानी काय केलं, त्या नरसिंह मेहत्याचं कार्य केलं सगळं. आणि अजून एक कथा येते की नरसिंह मेहत्याच्या मुलाचं लग्न ते भगवंतानीच केलं. कारण ते भगवंत तिकडे आले नरसिंह मेहता म्हणून, आणि त्यांनी लग्न लावलं तरी कळलं नाही कोणाला की हा नरसिंह भगवंत आहेत म्हणून. तर अशा प्रकारे संतांची चरित्र वाचल्यानंतर श्रद्धा उत्पन्न होते, विश्वास उत्पन्न होतो. नाही नाही नाही, भगवंत आहेत आणि भगवंत अशी सेवा करतात, कार्य करतात. तर आपण सुद्धा जेव्हा नामस्मरण करतोय तर त्यावेळेला आपल्यामध्ये थोडी श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे मंडळी. आपण नामस्मरण करतोय म्हणजे भगवंत आहेत पहिली गोष्ट, आणि भगवंत येतील, भगवंत मदत करतील, हा विश्वास आणि श्रद्धा भक्ताच्या मनामध्ये उत्पन्न व्हायलाच पाहिजे. तर मग काहीतरी आपण केले म्हणायला काही हरकत नाही. असंच बऱ्याच जणांचा अनुभव असू शकतो. बऱ्याच छोटे छोटे अनुभव. आपल्याला काय असं भगवंत येऊन माळा घालणार नाहीत काय, असं काय लग्न लावणार नाही, असं होऊ शकतं, असं नाही म्हणत नाही मी. पण बरेच भक्त सांगत असतात की मंदिरात तर जायचं आहे, सत्संगला तर जायचं आहे, आता काय गाडी तर नाही, मी असंच वाट बघत बसलो होतो, अचानकपणे एक माणूस आला मला घेऊन गेला. हा आपला साक्षात्कार आहे. तुमची जर इच्छा असेल तर भगवंत पूर्ण करतात. छोटे छोटे साक्षात्कार आहे भक्तांचे. हा पण एक साक्षात्कार आहे, श्रद्धेचा भाग आहे. घरातनं निघा तरी बाहेर आवरून, मग भगवंत काहीतरी पाठवतील वाहन असं म्हणून घरातनं बाहेर पडा. बरोबर काहीतरी वाहन येऊ शकतं जर विश्वास असेल तर, श्रद्धा असेल तर. छोटासा साक्षात्कार आहे भक्तांचा, व्हायला पाहिजे हा साक्षात्कार. असे साक्षात्कार भगवंत आदान प्रदान करतात. खरंच तीव्र तीव्र इच्छा पाहिजे आणि निष्कलंक निष्कपट भावना पाहिजे मनामध्ये, श्रद्धा पाहिजे भगवंतांवर, तर होऊ शकतं. जेव्हा आम्ही एकदा वृंदावनला गेलो होतो, एक कॉलेजची मुलं होती, साधारणपणे एक 20-25 मुलं होती कॉलेज, आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो इस्कॉनच्या. तर त्या ठिकाणी आम्ही म्हणजे आमची बजेट यात्रा, वृंदावनला आम्ही 3,000 गेलो होतो मुलांना घेऊन. तर सगळं असं ॲडजस्टमेंट सगळी. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा जेवायला गेलो, पटकन पहिल्या आंघोळ केली, पटकन जेवायला बसलो. तर प्रसाद घेतला. प्रसाद घेत असताना ते 2 ग्रुप होते. एक ग्रुप आला होता, विदेशी लोक होते सगळे. ते विदेशी लोक असे दुसऱ्या साईडला बसले होते. मग त्यांनी ऑर्डर दिली होती, त्यांच्याप्रमाणे त्यांचं बनलं होतं. आम्ही काय ऑर्डर दिलीच नव्हती. आम्ही म्हटलं जे काय असेल ते तिथं गेल्यावर बघूया. मग जे काय होतं, भाजी चपाती भात ते आम्हाला भेटलं. जे काय आम्ही ठेवलं होतं त्या लाईनला, आमची लाईन वेगळी होती. मग ते विदेशी लोकांचं जेवण जरा वेगळं असते, त्यांना ते जमत नाही इथलं. तर मग त्यांचे पदार्थ वेगळे, त्यात गुलाबजामुन पण होते मोठे मोठे. आम्ही काय असं काही सांगितलं नव्हतं. मग माझ्या मनामध्ये इतकी तीव्र इच्छा झाली की मला खाण्याची इच्छा नाही झाली, तर मी भक्तांना घेऊन गेलो होतो. तर माझ्या मनामध्ये इच्छा झाली की किती छान गुलाबजामुन आहेत, आपण सुद्धा सांगितलं असतं तर आपल्याही भक्तांना मुलांना मिळाले असते गुलाबजामुन. अशी तीव्र इच्छा माझ्या मनात, असा एक विचार मनाला साठून गेला. ही गोष्ट दुपारी 1 वाजताची होती साधारणपणे, 12-1च्या दरम्यानची. आणि मग आम्ही फ्रेश झालो आणि दर्शनाला गेलो. वृंदावनामध्ये एक मंदिर आहे, राधारमण, छोटेसे भगवंत आहेत एवढेसे. आणि त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि दर्शन केलं भगवंताचं. दर्शन करून असं बाहेर निघायला लागलो, तिथं एवढं मोठं एक घमेल होतं, असं मोठं, आणि त्याच्यामध्ये असे एवढे मोठे मोठे गुलाबजामुन होते. आणि वृंदावनामधला गुलाबजामुन म्हणजे आपल्यासारखा हॉटेलातला गुलाबजामुनसारखा नाही, ती एक खाल्ला एक माणूस गारच होतो. एवढा टेस्टी आणि एवढा हे होता, एवढा मोठा गुलाबजामुन. प्रत्येकाला एक देत होते ते, प्रत्येकाला एक देत होते. आणि असं वाटत होतं की जणू काही तोच चव, तोच रंग, असंच तोच गुलाबजामुन आहे दुपारी बघितलेला, असं वाटत होतं. जेव्हा आपण ते सगळ्या भक्तांना भेटलं, आमच्या इच्छा पूर्ण झाली. सांगायचं लक्षात आलं तुमच्या की आपण जेव्हा तीव्र अशी इच्छा करतो, थोडं श्रद्धा भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळेला नुसतंच हरे राम राम राम, हरे राम 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 फुस झालं, थोडंसं काहीतरी नामजप केला, थोडंसं कुठंतरी प्रवचन ऐकलं झालं, शांतता, आपण बसून थोडासा
भावना व्यक्त करायला पाहिजे. आणि त्यावेळेला जो आनंद होतो ना, त्या गोष्टी कधी विसरत नाही. मला आठवतं की मी जेव्हा आयुष्यातनं पहिल्यांदा मी एकदा मायापूरच्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या मंदिरामध्ये राधा माधव आहेत आणि अष्टसखी. मग असं मी पंढरपुरामध्ये पाहिलं होतं की असं वेणी लावतात ना, राधाला अशी वेणी लावतात. असं आम्ही चिंतन करत होतो की बाबा राधाकृष्ण आहेत आणि राधाकृष्ण मग कसे असतील. आम्ही कधी बघितलंच नव्हतं, पण मनामध्ये चिंतन करत होतो. ते पडदा बंद असतो ना, सकाळ सकाळ उघडते असा पडदा. तर मग मंगल आरती झाली, दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर बंद करतात आणि नंतर परत ड्रेसिंग करतात भगवंताला आणि परत उघडतात शृंगार करून. मग मी असं तीव्र इच्छा आमच्या मनामध्ये माझ्या जप करताना होती की मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा काय असतं वगैरे. फक्त मला एकदा बघितलं होतं मी पंढरपूरमध्ये की त्या राधाराणीला वेणी लावली जाते अशी. तर मग मी विचार करत होतो की ते इथं पण असेल काय, इथं पण लावतात का, ते असं सेम करतात का शृंगार. जसं मी कल्पना करत होतो शृंगाराची, तर जप करताना आणि बरोबर त्यांनी उघडलं 6:15 वाजता ते मंदिर उघडलं. तर बरोबर जसं काही मी कल्पना केली होती, जे काही चिंतन करत होतं तसंच दर्शन पुढं होतं. वेणी लावलेली आणि ते सगळं तसंच दर्शन होतं पुढं, जसं मी अपेक्षित होतं. तर आपण भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे. हे कृष्ण भावना नाव दिले प्रभुपादांनी याचं. दगडांचा उपयोग नाही इकडे, दगड नाही बनायचं कठोर. तर थोडंसं आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे आणि थोडंसं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. जसं एखादा मुलगा आहे, एखाद्या मुलला आय लव्ह यू म्हणतोय, असं आय लव्ह यू आय लव्ह यू. ती म्हणजे 2 वर्ष झालं असतं आय लव्ह यूच म्हणतो, काहीतरी आणखी डबड्या. एखादं गुलाबाचं फुल तरी दे, असं म्हणलं की नाही. थोडंसं आदान प्रदान व्हायला पाहिजे भगवंताशी, म्हणजे श्रद्धापूर्वक आणि प्रेमपूर्वक व्हायला पाहिजे. तुम्ही मंदिरात जाताय तर मंदिरात गेलं की तुम्ही तुळशीचं पान घेऊन गेलं पाहिजे, पण ते कसं श्रद्धापूर्वक. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयचे तदहम प्रथम अश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही प्रेमपूर्वक आणि श्रद्धापूर्वक एखादी वस्तू घेऊन गेलं पाहिजे भगवंतांकडं आणि ही श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे मनामध्ये. आता प्रेमामध्ये काय आहे, एक गुलाबाचं फूल पण काम करतं प्रेमामध्ये आणि 1 कोटीचं गिफ्ट जरी घेतलं तरी ते बी काम करतं. दोन्ही गोष्टी स्वीकार केल्या जातात, समजलं का. 10 रुपयाचं गुलाब पण स्वीकार केलं जाईल आणि 1 कोटीचं गिफ्ट जरी तुम्ही दिलं, एखादा नेकलेस सोन्याचा हिऱ्याचा डायमंडचा बनवला, तो पण स्वीकार केला जाईल. तसंच भगवंताच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही 1 तुळशीचं पान घेऊन आला तरी भगवंत खुश आहेत. तुम्ही 1 कोटीचा मोठा एक हिरा घेऊन आला, भगवंताला अर्पण केला, तरी भगवंत स्वीकार करतात. समजलं का. पण त्याच्यामध्ये काय ओतलं पाहिजे, श्रद्धा, प्रेम, भावना ही व्यक्त केली पाहिजे. आणि याच्यासाठी भगवंत आहेत, याच्यासाठी मंदिर आहे. मंदिरं काय नुसतं पत्त्याचा डाव खेळायला नाहीत, कुत्र्यांना झोपायला नाहीत, दारोड्यांना बेवड्यांना झोपण्यासाठी नाहीत मंदिरं. मंदिराचा उद्देश काय, भावना व्यक्त करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच प्रभुपाद महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही नवीन नवीन मंदिरं का बांधताय, एवढी मोठी मोठी मंदिरं का बांधताय, भारतामध्ये एवढी मंदिरात पडायला लागलेत, तिकडे काही उपयोग नाही त्या मंदिरांचा, मोठे मोठे हॉल बांधून ठेवलेत, कोणच तिकडे येत नाही, काहीच नाही, धूळ बसते सगळे, तुम्ही नवीन मंदिर कशाला बांधताय, आहेच मंदिरात कार्यक्रम घ्या ना. प्रभुपाद महाराज म्हणजे नाही म्हटलं, कारण त्या मंदिरामध्ये भावना व्यक्त होत नाही आहे. समजलं का. आणि प्रेम नाही आहे. जसं त्याने विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का, ते म्हणले हो. म्हणले तुम्हाला मुलं आहेत का, हो 2 मुलं आहेत म्हटले. ते पत्रकार म्हटलं मला 2 मुलं आहेत. प्रभुपाद महाराज म्हटले मग तुम्ही कशाला मुलं जन्माला घातले, अनाथ आश्रमामध्ये एवढी बिचारे बिना आई वडिलाची मुलं आहेत, त्यातलं घ्यायचं होतं ना मग एखाद दुसरं. ते म्हटले नाही नाही, आम्हाला आमची स्वतःची मुलं पाहिजेत म्हणे प्रेम करण्यासाठी. प्रभुपाद महाराज पण म्हटले तसंच मला सुद्धा माझ्या स्वतःची मंदिरं पाहिजेत म्हटले. मला असे बाहेरची मंदिरं नको आहेत हे सगळे, कारण या मंदिरामध्ये काय चालू आहे सगळं, तर कोणी प्रेम नाही, कोणी भावना व्यक्त करत नाही, काय नाही, एक फॉर्मॅलिटी, आला एक नारळ फोडला आमुष्यापूर्वीला, विषय संपला, काहीतरी स्वार्थ आहे याच्यामध्ये. तुम्ही जावा हरे कृष्णाचे जे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये कधी जावा, वैकुंठात गेल्यासारखं वाटतं, लगेच इतकं प्रसन्न वाटतं तिकडे. तसं बाकीच्या मंदिरामध्ये वाटत नाही. असं का होते हो.
कारण तिथे ते व्यक्त केली जात नाही भावना, प्रेममयी सेवा केली जात नाही भगवंतांची. आणि म्हणून आपण जेव्हा तुम्ही इथं काय करताय ह्या भक्ती मार्गामध्ये, एकतर पहिली गोष्ट शिकलो आपण, हे कधीच नष्ट होत नाही, कधीच नष्ट होत नाही. एक फूल आणलं, अर्पण केलं प्रेमाने, नष्ट होत नाही ते फूल. आलं लक्षात तुमच्या? तसं श्रद्धापूर्वक जर केलं तर त्याचा तात्काळ लाभ सुद्धा होणार आहे तुम्हाला. फक्त प्रेमाने अर्पण करा. तर इथं आजच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलंय, श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमोमतः. तो सर्वश्रेष्ठ योगी आहे जो प्रेमाने भजन करतो. नाकाविण मोती अर्थाविण पोती, आणि प्रेमाविण भजन काही कामाचं नाही. ते नाक आहे पण त्या नाकात काही मोतीच घातला नाही तर ते नाकाची शोभा नाही, काय त्या चेहऱ्याची शोभा नाही त्याशिवाय. पोती वाचली रात्रभर, अर्थच समजला नाही काय, तर पोती वाचण्याला काहीच अर्थ राहत नाही. तसं भजन केलं पण प्रेमच उत्पन्न नाही झालं तर मग काय उपयोग आहे? प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. हळूहळू तुम्हाला भगवंतावर प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. जसं एखादं मूल जन्माला येतं, लहान मूल जन्माला आलं, आईच्या गर्भातून बाहेर आलं की मग पहिल्या दिवशी प्रेम नसतं, एवढं असतं का हो? हळूहळू वाढत जातं की नाही. आणि जसं तो मुलगा बोलायला लागतो हळूहळू आपलं प्रेम वाढतं. तसंच आपण भगवंतांवरती हळूहळू सेवा करून प्रेम वाढवायला पाहिजे. असं साधारणपणे हा विचार आहे. आणि ध्यान लावायला पाहिजे भगवंतांवरती, त्यांचं चिंतन करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. हे खरं भक्तियोग आहे. हा 6वा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे ध्यान योग. तर खरं ध्यान हे आहे की भगवंताची सेवा करण्यामध्ये मन लावणं. तुमच्या मनामध्ये सारखं तेच पाहिजे. काय आता काय करायचं पुन्हा? आता भगवद्गीता वाचायची, आता अधिक महिना चालू आहे, भगवद्गीता वाचली पाहिजे. आरती केली का, दिवा ओवाळला का, हे झालं का, ते झालं का. मनामध्ये सदैव विचार, संसाराचे विचार तर आहेतच, पण थोडं बाजूला सारून भगवंताचे विचार कसे येतील दिवस रात्र, हा विचार आपण करायला पाहिजे. अलग लक्षात तुमच्या? हे खरं ध्यान आहे. पण एखादा असा हिमालयात जाऊन जरी बसला तर काही जास्त फायदा होणार नाही. संसारामध्ये राहून सुद्धा जर तुम्ही भगवंतासाठी कार्य करत असाल तर भगवंत फार प्रसन्न होतील तुमचे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो अध्याय आहे हा संपलेला या ठिकाणी ध्यानयोग. हरे कृष्ण 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 हरे हरे.